आता काही दिवसापूर्वीच एक किस्सा सांगतो तुम्हाला. माझ्या एका क्लायंट बरोबर माझे थोडे मतभेद झाले. आता बांधकामाचं काम आलं तर मटेरियल सप्लायर्स, लेबर्स आणि कामाचं एक्झिक्युशन या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे ठरलेली डेडलाईन ही 1 ते 2 दिवस मागं पुढे होऊ शकते. पण त्याच्यामध्ये वारंवार क्लायंट कडून की बाबा मला आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे अशा काही गोष्टी घडायला लागल्या. त्याच्यामुळे आम्ही थोडे दिवस थांबलो. मी क्लायंटला जेन्युइन परिस्थिती सांगत होतो. आता याच गोष्टीचा फायदा घेऊन माझ्याच कंपनीमधील एका इंजिनियरने त्या क्लायंट सोबत संपर्क केला आणि त्यांना म्हणाला की सर तुम्ही त्यांचं काम कॅन्सल करा आणि उरलेलं काम मी करतो. आणि त्याच्या 4-5 दिवसानंतर त्या क्लायंटला लक्षात आलं की ह्या सगळ्या डिपेंडन्सीच्या गोष्टी आहेत. जसं की मटेरियल, खडीची खदान जी असते ती जर बंद असेल तर हा माणूस खडी आणेल कुठून, किंवा सिमेंट 2-3 दिवस बंद असेल तर हा माणूस सिमेंट आणेल कुठून. ज्यावेळेस त्यांना या गोष्टी लक्षात आले की काही गोष्टी डिपेंडंट असतात, त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 दिवस प्लस मायनस करून चालावं लागतं. आणि त्यांची चूक लक्षात आल्यानंतर व विचार केल्यानंतर ते माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगितल्या आणि मी त्यांना ज्या काही गोष्टी होत्या ऑनगोईंग घडलेल्या त्या एकदम स्पष्टपणे दाखवल्या. त्यावेळेस त्यांच्याही त्या गोष्टी लक्षात आल्या. ऍक्च्युली यामध्ये आमचा तर वाद मिटला. त्याच दरम्यान त्यांनी एक गोष्ट सांगितली की सर तुमच्या ऑफिस मधल्या एका इंजिनियरने मला या कामाबद्दल संपर्क केला होता. मित्रांनो, मला एक वाईट वाटलं की मागच्या 5 वर्षापासून ज्या इंजिनियरला मी छोट्या भावासारखं सांभाळलं त्यांनी थोड्याशा पैशांसाठी स्वतःचा विश्वास विकला. आता असे फितूर लोक आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण आपल्याला हे ओळखता येत नाहीत. हे बकासूर टाईपचे असतात. बकासूर म्हणजे महाभारतातला राक्षस. हा म्हणजे कसा, तो ते खायला आणलेलं खाऊन सुद्धा ज्या माणसाने त्याला खायला आणलंय त्या माणसाला सुद्धा तो खायचा. मित्रांनो, त्यामुळे व्यवसायामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती नजर मारा आणि अशा लोकांपासून दूर राहा.